नाते तुला तुझ्या आईसारखे आहेत आणि तू त्यांच्याच विषयी बोलतोयस। अरे लहानपणी जेव्हा आपल्याकडनं चुका घडतात तेव्हा आई वडील ते मोठ्या मनाने माफ करतात ना, मग आपण त्यांच्या बाबतीत असं का नाही करू शकत? मी जे काही बोलतेय ना ते इथे कुणालाच पटणार नाही। सगळ्यांना हेच वाटेल की मायाताईंनी स्वतःची चूक स्वतः कबूल करू नये, मी त्यांच्या बाजूने का बोलते। मी बोलते कारण त्यांच्या मनातली आग कायमची मिटावी, या दोन्ही घरातली भांडणं कायमची संपावी। मला ही भांडणं मिटवायची आहेत दादा, मी तुझ्या समोर हात जोडते। मायाताईंना प्लीज पोलिसात देऊ नको। कुठल्या मातीची बनली आहे? अगं मी तुला एवढा त्रास दिला, एवढं छळलं, इथे येऊन सगळा तमाशा केला, तरी तू माझ्यासाठी सगळ्यांसमोर हात पसरतीयस। तू म्हणतेस ना आर्या, तेच बरोबर आहे। प्रेम, दया, क्षमा यांनीच माणसांना जिंकता येत। बरोबर आहे तुझं आर्या, तू तुझ्या प्रेमाने सगळ्यांना जिंकलेस, मी हरले, सपशेल हरले। आज मी सगळ्यांसमक्ष कबूल करते की मी हरले आणि माझी आर्या जिंकली। मी यापुढे तुला कधीच त्रास देणार नाही, खरंच देणार नाही। थांब माया, अक्षम्य गुन्हा घडलाय माझ्या हातून आणि त्यासाठी मी तुझी माफी पण मागितली। जर तुझी इच्छा असेल तर आज या सगळ्यांसमोर मी हात जोडून माफी मागतो तुझी, त्याबद्दल पाया पडतो। विश्वमोहन, जाऊ नकोस। तू म्हणतोस ते बरोबर आहे, आपल्यातलं शत्रुत्व हे संपायलाच हवं। किंबहुना मी आता सगळ्यांसमक्ष सांगते की आपल्यातलं शत्रुत्व संपलंय, निदान माझ्या पुरतं तरी ते संपलंय। चला आता वधूनी वराला हार घालायचा आहे। आता चला वराने वधूला हार घालायचा आहे। आज लग्न झालं माझं, उद्यापासून माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात आहे। उद्यापासून तुमचंही नवीन आयुष्य सुरू होणार। म्हणजे ऑफिसला यायचं उद्यापासून, काम सांभाळायचं सगळं। विश्वमोहन, तुझ्या ऑफिसमध्ये अर्जुन? हो मायाताई, दादाने त्याची इस्टेटीतले 51% माझ्या आणि अर्जुनच्या नावावर केले। काय सांगतेस काय? कसला विचार करतोयस? काही नाही। सांग ना, सांग ना। माझ्यामुळे आतापर्यंत तुला खूप सहन करावं लागलं, पण हो आता नाही, आता कधीच तुला काहीही सहन करावं लागेल। मी या जगातलं प्रत्येक सुख तुला देईन, तू म्हणशील ते, म्हणशील तेव्हा आणि म्हणशील तिकडे। खरंच माझं सुख तुझ्याबरोबर असण्यात आहे, तुझ्याशिवाय नाही। अर्जुन, आज दादाचा हनीमून, आपला नाही। बरं जा, तू दादाला घेऊन ये, मी अर्चनाला घेऊन येते।